SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिकमधील नामांकित बँकेचा भोंगळ कारभार, ग्राहकांना नाहक होत आहे त्रास। सविस्तर वृत्त असे हे आहेत अशोक गोरख कदम यांचे। नाशिकमधील गंगापूर रोड येथे एका नामांकित बँकेत बचत खाते आहेत। हे आज त्यांच्या बचत खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी गेले असता बँक व्यवस्थापनाने त्यांना गर्दी असल्याकारणाने CDM मशीनमध्ये पैसे भरण्यास सांगितले, परंतु पुढे घडला हा अजब प्रकार। पुढे काय घडले हे ऐकूयात अशोक गोरख कदम यांकडूनच। काय प्रकार झाला होता? मी बँक ऑफ बडोदा इथला कस्टमर आहे। मी लाईनमध्ये उभा असताना त्यांनी मला सांगितले तर गर्दी असल्या कारणाने तुम्ही CDMAला पैसे भरा असं। CDMA मशीनमध्ये मी जेव्हा पैसे भरायला गेलो तर माझे अमाऊंट ही CDMAमध्ये अडकून गेली। CDMAमध्ये अडकून गेल्यानंतर मी आतमध्ये जाऊन मॅडमांसंग बोललो तर मॅडमनी मला सांगितलं की एक फॉर्म भरून द्या असं। मी फॉर्म भरून दिल्यानंतर त्यांनी मला टाईम पिरियड दिला की तुमचे 7 दिवसाच्या आत पैसे जमा होऊन जातील असं। आता सध्या माझं याच्या पहिले 4-5 वेळेस असा प्रकार घडलेला आहे। असा प्रकार घडलेला असताना आज मी माझं पेशंट ॲडमिट असताना ते पैसे मला अर्जंट पाठवायचे होते, पण आत्ता मला पैसे अवेलेबल मी करू शकत नाही आहे। या कारणास्तव शासनाने याच्यावर कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व करावा हीच मला प्रशासनाला विनंती आहे। कारण बँक ऑफ बडोदाचा हा भोंगळ कारभार हा कस्टमरसाठी खूप त्रासदायक आहे आणि आत्ता सध्या माझ्याबद्दल ही घटना घडली अशी अजून कोणासोबत नाही घडू हाच माझा प्रयत्न असेल। एकंदरीत बँक प्रशासनाची अशी व्यवस्था पाहता त्यांचा कारभार हा भोंगळ असल्याचे चव्हाट्यावर आले आहे। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।